नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली समोर प्रियाच्या प्रेग्नन्सीच सत्य येणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता घरातले सगळे जण कशा पद्धतीने आता अश्विन गुपित मनात ठेवून अस्मिताला सपोर्ट करणार. आता नेम काय काय आणि कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जी प्रिया आहे तिने तर खूप विनवणी केलेली असते त्या मावशीला, आणि त्यानंतर मग आता ती कॉन्स्टेबल प्रियाला मदत करायला तयार होते. आणि ती आता प्रियाने जे पत्र लिहिलेलं असतं ते सुभेदारांकडे पोहोचवायलाही तयार होते. मग आता ती ते पत्र सुभेदारांकडे पोहोचवायला सांगते. प्रिया इकडे विचार करते की आता काही मला इकडे फार दिवस राहावं लागणार नाही. एकदा का कल्पीला समजलं की या घरचा होणारा वारस माझ्या पोटात आहे, माझ्या गर्भात, की मग ती मला घरी घेऊन जाईलच. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जी सायली असते ती बसलेली असते. इतक्यात आता पोस्टमन येतो. कल्पना, सुभेदारांसाठी पत्र आहे असं तो ओरडल्यावर कल्पनाच्या हातात काम असल्यामुळे सायली ते पत्र रिसीव्ह करते. आता त्या पत्रावरती प्रियाचं नाव असतं, बबली लोखंडे. आता ते नाव वाचून मग सायली मात्र आश्चर्यचकित होते. ती विचार करते प्रियाने पत्र का पाठवलं असेल आणि या पत्रामध्ये मुळात तिने काय लिहिलं असेल. आईन पत्र लिहावं असं तिला का वाटलं असेल. नाही, नक्कीच काहीतरी खूप मोठी गडबड आहे. आता तरी हे पत्र कोणालाच दाखवायला नको. इतक्यात प्रतिमा आत्या म्हणते, सायली अगं अशी तिकडे पुतळ्यासारखी काय उभी राहिलीस, ये ना, कसलं पत्र आलंय दाखव तरी आम्हाला सगळ्यांना. त्यावर सायली म्हणते, आई अहो नाही, ते पत्र यांचं पत्र आहे कामाचं. त्यावर मग प्रतिमा म्हणते, अगं कल्पनाच्या नावाने आलंय ना पत्र. त्याबरोबर मग तो म्हणतो की नाही, त्या पोस्टमनला घर माहीत नव्हतं ना आपलं. तो पत्ता विचारत होता की हेच घर का, म्हणून बाकी काही नाही. हे पत्र यांच्या नावाने आलंय, यांच्या कामाच आहे. बरं आई, मी ना थोडा वेळ जरा जाऊन रूममध्ये पडते, मला थोडा थकवा जाणवतोय. मग सगळेच म्हणतात की हो जा, तुझी खूप दगदग झाली. मग सायली वरती खोलीत जाते. आता सायली विचार करते काय लिहिलं असेल या पत्रात. उघडून वाचू का मीच हे पत्र? पण हे चुकीचं तर नाहीये ना. प्रियाच्या बाबतीत कुठलीच गोष्ट चुकीची असू शकत नाही, कारण प्रियाने आजपर्यंत कुकर्म केलेले तितके आहे. मग सायली आता ते पत्र उघडते आणि आता तिथे पत्र वाचायला सुरुवात करते. तर त्यामध्ये आता लिहिलेलं असतं, प्रिया आई, मला माहिती आहे आजपर्यंत मी खूप चुका केल्या, खूप पाप केली, गुन्हे केले. पण आई, आज माझ्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आली, आणि ती बातमी तुम्हा सगळ्यांच्याही आयुष्यात सुख आणेल आणि तुम्ही सगळे मला माफही कराल. आई, मी गर्वदर आहे. मला दिवस गेलेत. आई, मला घरी परत घेऊन जाना. सुभेदारांचा वारस आहे माझ्या पोटात, आणि सुभेदारांचा वारस असा तुरुंगात जन्माला येईल किंवा तुरुंगात लहानाचा मोठा होईल, हे असं बरोबर वाटणार नाही नाग. म्हणून म्हणते आई, प्लीज आता हे पत्र वाचून. तर सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. ती विचार करते हे सगळं कसं. मग ती ठरवते की नाही, हे सर्व घरात इतर कोणालाही कळण्याअगोदर मला यांच्याशी डिस्कस करायला हवं. मग आता सायली ही अर्जुनला फोन करून वरती बोलावते रूममध्ये आणि त्याला सांगते प्रियाने पत्र पाठवले आणि ती प्रेग्नंट आहे असं तिने त्यात लिहिले. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, सॉरी बायको, बट अनफॉर्च्युनेटली मला या सर्व गोष्टी आधीपासूनच माहीत होत्या. त्याबरोबर सायली म्हणते, काय आधीपासून? अहो मग तुम्ही हे सर्व माझ्यापासून का लपवलं? मला या सर्व गोष्टी का नाही सांगितल्या? अहो काय विचारतीय मी? त्यावर मग अर्जुन म्हणतो, सॉरी बायको, ॲक्च्युली मला तुला हे सगळं खरंच सांगायची इच्छा होती, पण काय करू, मला हे सगळं तुला सांगता नाही आलं. ऑलरेडी आपल्या घरामध्ये एवढ्या दिवसांनंतर आपल्या बाळाच्या रूपात आनंद येणार होता, आणि त्यात अस्मिता ताईच्या बाळाच बारस वगैरे सुद्धा आलं. घरातलं वातावरण एकदमच आनंदमय होतं. त्यामध्ये कशाला मिठाचा खडा, म्हणून मी काही सांगायचं नाही असंच ठरवलं होतं.
आणि त्यात अश्विनने सुद्धा मला शपथ घातली होती की या सगळ्याबद्दल कोणाशीच डिस्कस करायचे नाही, अगदी तुझ्याशी सुद्धा नाही. त्यावर सायली म्हणते, म्हणजे अश्विन भाऊजी हे सब माहीत आहे, मग त्यांचा काय निर्णय आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, अश्विनच असं म्हणणं आहे की ते बाळ माझं नाहीच आहे. हा आता अर्थात थोडासा डिस्टर्ब आहे. तो मगाशी म्हणूनच अचानक निघून गेला. बघूया पुढे काय घडत ते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जी पूर्ण आजी असते ती हॉलमध्ये बसलेली असते. इतक्यात आता कल्पनाचा फोन वाजतो. पूर्ण आजी सांगते, कल्पना तुझा फोन वाजतोय बघ. पण कल्पना काही येत नसते, तिला आवाजही जात नसतो. आता पुन्हा पुन्हा फोन वाजत असतो. पूर्ण आजी विचार करते, एवढा का फोन करतोय कोणी, मीच बघते. आणि मग पूर्ण आजी कल्पनाचा फोन उचलते. हॅलो, कोण बोलताय? त्याबरोबर समोरून प्रिया बोलते. पूर्ण आई, अग मी बोलते, मी प्रिया तुझी तन्वी. अग मी प्रेग्नेंट आहे. त्याबरोबर हे ऐकून पूर्ण आजी चक्कर येऊन तिथेच कोसळते. तोपर्यंत आता फ्लॉवर पॉट फुटतो पूर्ण आजीच्या हातामुळे आणि त्याचा आवाज होऊन सगळेच जण हॉलमध्ये येतात. आता पूर्णाई असं बेशुद्ध झालेल बघून सगळेच घाबरतात. अश्विन ताबडतोब पुढे सरसवतो आणि लगेचच पूर्ण आजीचा चेकअप करतो आणि मग आता तो पूर्ण आजीला 2 इंजेक्शन देतो आणि म्हणत असतो. अचानक पूर्ण आजीला कसला तरी स्ट्रेस आला आणि हे झालं. आपण थोडा वेळ थांबूया. पूर्ण आजी शुद्धीवर येईलच. सगळेजण तिथे तसेच बसून राहतात. थोड्या वेळानंतर पूर्ण आजी शुद्धीवर येते. पूर्ण आजी शुद्धीवर आल्याच्यानंतर मग ती सगळ्यांना म्हणू लागते की तन्वी प्रेग्नेंट आहे. त्याबरोबर आता सगळ्यांचे चेहरे मख्ख होतात. मग पूर्ण आजी म्हणते, मला आता कल्पनाच्या फोनवरती एक फोन आला होता आणि त्या फोनवरती जी कोणी व्यक्ती बोलत होती ती असं सांगत होती की तन्वी माझी नात प्रेग्नेंट आहे. अश्विन, हे खरं आहे का? तुझी बायको तन्वी खरोखर प्रेग्नेंट आहे का? त्यावर आता अश्विनकडे काही चूत तर नसतं. तो मनातल्या मनात म्हणत असतो, पूर्ण आजी, आता तुझ्या प्रश्नाचे नेम काय उत्तर देऊ हे मला नाही कळत हो. माझी बायको प्रेग्नंट आहे, पण तन्वी ती नाहीये. मग अश्विन म्हणतो, पूर्ण आजी हे बघ, असं काही नाहीये. तू शांत हो बरं, कोणीतरी गंमत केलीये तुझी, कळत्य का? रिलॅक्स, टेन्शन घेऊ नको, चिल. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिताने ठरवलीये की ती आता काहीतरी कामधंदा करणार. तिच्या बाळाला स्वतःच्या पैशांनी वाढवणार. मग आता कामधंदा शोधायचं म्हटलं तर घराबाहेर पडायला व मग आता अस्मिताला एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जायचं असतं. ती बाळाला सायलीकडे सुपूर्द करते आणि म्हणते, सायली माझ्या बाळाची जरा काळजी घ्या, मी इंटरव्ह्यूला जाऊन येईपर्यंत तू त्याला बघ. सायली तुम्ही निश्चिंत जा, मी आहे असं सांगते. त्यानंतर मग आता जो चैतन्य असतो तो अस्मिताला म्हणतो, अस्मिताई तू एक काम कर, तू माझ्याबरोबर माझ्या बाईकवरती चल, मी बाईकवर तुला पटकन तुझ्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी सोडू शकतो. अस्मी आता नको. त्या दिवशी जे घडलं ते असं म्हणते. त्यावर मग चैतन्य म्हणतो, इट्स ओके अस्मिताई, हे बघ एखादी गोष्ट एकदा घडली म्हणून तीच पुन्हा घडेल असं काही नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, तो सचिन काय बोलतो काय नाही याहून महत्वाचं तू आहेस माझ्यासाठी. मी तुला माझी बहीण मानलंय आणि मी माझ्या बहिणीला असं उन्हातानातनं एकटीला बाहेर पाठवू शकत नाही. अगं माझ्या भाच्याचा जरा विचार तर कर. माझा भाचा तुझ्याशिवाय किती वेळ एकटा राहणार? त्यावर मग आता अस्मिता ठीक आहे म्हणते आणि दोघजण बाईकवरती निघतात. तर आता सचिन सुद्धा त्याच रस्त्याने चाललेला असतो. सिग्नल लागल्यामुळे सचिन थांबलेला असतो. इतक्यात सचिनला बाईकवर बसलेले चैतन्य आणि अस्मिता दिसतात. चैतन्य आणि अस्मिताला एकत्र बघून सचिनच रक्त खवळत त्याला खूप राग येतो. त्याला असं वाटतं की आत्ता चत्त जावं आणि या चैतन्याला खाली फरफटत उतराव आणि खूप मारावं. पण आता हे असं करणं सचिनच्या हातात नसतं आणि कायद्यानेही हा गुन्हा असतो. म्हणून मग पुन्हा सचिन काय करतो, तो ठरवतो की मी यांचा पाठलाग करतो बघतो.
तरी हे दोघं हिरो हिरोईन नेमके जातायत कुठे. मग आता सचिन स्वतःच सगळं काम सोडून आता तो अस्मिता आणि चैतन्य यांचा पाठलाग करू लागतो. आता एका खूप मोठ्या कंपनीसमोर ती दोघेजण थांबतात. तर आता मग अस्मिता ही आतमध्ये येते. आतमध्ये तिचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूसाठी तिला बरेच प्रश्न विचारले जातात. अस्मिता सगळ्या प्रश्नांची चोख उत्तर देते. ती कशी या नोकरीसाठी परफेक्ट कॅन्डिडेट आहे ते ती सिद्ध करते. मग ती लोक म्हणतात, आमच्याकडून तुम्हाला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स मिळेल याची आम्हाला खात्री आहे, पण तरीही नियम म्हणून आम्हाला आजचा दिवस विचार करायला लागेल. अस्मिता म्हणते, ठीक आहे, थँक यू सो मच. खरंच सांगते, सर मला हा जॉब मिळाला तर मी मनापासून काम करेन. त्यावर आता अस्मिताला सांगितलं जातं की डोंट वरी, नक्की काहीतरी होईल, तुमच्या कामाच्या काळजी नसावी. आणि मगच मिता तिकडनं घरी येते. घरी आल्यावर अस्मिता खूप म्हणजे खूपच खुश असते. ती तिच्या बाळाला पाहिले तर जवळ घेते, घट्ट मिठी मारते आणि मग म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का फायनली माझ्या कामाचं झालंय. त्यावर अर्जुन विचारतो, तुझं सिलेक्शन झालं अस्मिताई पहिल्याच अटेम्प्टमध्ये. त्यावर अस्मी म्हणते, नाही रे, सिलेक्शन असं झालेलं नाहीये माझं, पण मला ते जे इंटरव्ह्यू घेणारे होते ना ते म्हणालेत की आमच्याकडून तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल, आम्ही तुम्हाला कामावरती घेऊ. एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी आजचा दिवस विचार करायला घेतलाय. तुम्हाला सांगू का मला केवढं भारी वाटतंय. आता याच्यापुढे मला कोणाकडेही माझ्या बाळाचं संगोपन करण्यासाठी हात नाही पसरावे लागणार. त्यावर सायली म्हणत असते, वा, तर खरोखर खूप आनंदाची बातमी आहे. खरंच स्मिथमुळे ना सगळं कसं आनंद होते. खरंच स्मितच येणं आपल्या सगळ्यांसाठी खूप भारी आहे. त्यानंतर मग आता सायली ही अस्मिताला छान समजावते वगैरे. इतक्यात आता थोड्या वेळाने मग सायली ही छान आनंदी असतानाच तिला आता आठवतं की अर्जुनने तिला पुन्हा पाणी प्यायला सांगितले. मग सायली आता पुन्हा पाणी वगैरे प्यायला जाते आणि त्यानंतर ती देवाजवळ येऊन हातही जोडते आणि प्रार्थना करते की अस्मिता ताईंचं सगळं असं छान होऊ दे, त्यांना कायम असाच प्रत्येक गोष्टीत आनंद मिळू देत. तर तोपर्यंत जो सचिन असतो तो अस्मिताने ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला असतो त्या ठिकाणी पोहोचतो. आता तो तिथे जाऊन विचारतो की अस्मिता सुभेदार इथे कशाला आली होती. आता अस्मिता कशाला आली होती असं विचारल्यावर त्याला कळतं की इथे इंटरव्ह्यू सुरू होते आणि अस्मिता इंटरव्ह्यूसाठी आली होती. आता हे कळल्यावर मग सचिन हा जातो आणि तिथल्या त्या सिनियर्सना भेटतो जे इंटरव्ह्यू घेत होते. त्या बोर्ड मेंबर्सना भेटतो आणि म्हणत असतो की तुमच्याकडे अस्मिता सुभेदार म्हणून एक कॅन्डिडेट मगाशी इंटरव्ह्यू देण्यासाठी आली होती. सर, मी तुम्हा सगळ्यांच्या समोर हात जोडतो आणि रिक्वेस्ट करतो की प्लीज तिला जॉब अजिबातच देऊ नका. तुम्हाला वाटत असेल की ती मुलगी खरोखर चांगली आहे, जेनून आहे. अहो, ती उत्तर तर खूप आदर्शवादी देते आणि दिसायला सुद्धा खूप साधी भोळी सरळ आहे. पण मी खरं सांगतो, ती ना तितकी आदर्शवादी आहे ना. ती बोललेलं काम तशा पद्धतीने पार पडते. अहो, याच्यापूर्वी ती 1-2 ठिकाणी कामाला होती. तिथे सुद्धा तिचं असंच होतं. तिथे कधी चोरी केली, कधी भांडण केलं आणि बाहेर पडली. हाला जर तुमच्या कंपनीच नुकसान होऊ द्यायचं नसेल तर प्लीज अस्मिताला जॉब देऊ नका. मला तिचा खूप दांडगा अनुभव आहे. आफ्टर ऑल डिसिजन यर्स एवढं बोलून तो तिकडं निघतो. मग आता ती लोक ठरवतात की उगाच आपण रिस्क नाही घेऊ शकत. मग ते अस्मिताला कॉल करून कळवतात की सॉरी अस्मिता, पण तुला आमच्या इथे जॉब नाही मिळणार. ॲक्च्युली तुझ्या आधी एक कॅन्डिडेट आला होता, तो बेस्ट होता, बेटर होता आणि त्यामुळे आम्ही त्याला सिलेक्ट केलेलं आहे. सो सॉरी, वी विल डू वर्क विथ इच अदर नेक्स्ट टाइम. असं बोलून ते फोन कट करतात. आता मग मात्र अस्मिता इकडे पूर्णपणे कोलमडून जाते. अस्मिता विचार करते, मी स्वतःच्या पायांवरती उभा राहण्याचा विचार जरी केला तरीही मी ताबडतोब डगमगणारच आहे का. त्याबरोबर मग सायली अस्मिताची समजूत घालते. अस्मिता,
ताई, अहो पहिला दिवस होता. आज तुमच्या पहिल्या इंटरव्ह्यूचा एवढा का दगमगताय, असं वागताय जणू काही. तुम्ही किती इंटरव्ह्यू दिल्यात आणि किती नाही अस्मिता. ताई, हे बघा, पहिला डाव भूताचा असं आपणच म्हणतो की नाही, मग असं समजा पहिली वेळ चुकली आणि ह्या चुकातून तुम्हाला जे जे काही शिकता येईल ना ते शिका आणि पुढच्या वेळी त्या सगळ्या चुका सुधारा आणि आणखीन छान इंटरव्ह्यू द्या. माझी खात्री आहे तुमचं सगळं छानच होईल. पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हे जे काही करायचं ठरवलंय ते सगळं स्मितसाठी आहे की नाही. मग गणपती बाप्पा सुद्धा नक्की तुमची साथ देईल, तुमच्या पाठीशी उभा राहील. अस्मिता ताई, जोपर्यंत एक बाई असते तोपर्यंत तीच काहीही करते, काहीही कसंही सहन करते. पण जेव्हा एखादी बाई आई होते ना, तेव्हा मग मात्र आपोआपच तिच्यामध्ये सगळी शक्ती एकवटली जाते. आणि माझी सुद्धा खात्री आहे आई म्हणून तुम्ही सुद्धा अगदी अशाच उत्तम ठराल आणि तुमच्या बाळात संगोपन करण्यासाठी नोकरी करण्याचा हा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. बघा, तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल आणि चांगली नोकरी मिळेल. तुम्ही असा का विचार करताय की ही नोकरी तुम्हाला मिळाली नाही? त्यापेक्षा तुम्ही असा विचार करा ना की कदाचित ही नोकरी तुमच्या लेव्हलची, तुमच्या कॅलिबरची नव्हती म्हणून तुम्हाला मिळाली नाही. पुढच्या वेळी आणखीन चांगले प्रयत्न करा आणि आणखीन चांगली नोकरी मिळवा. त्याबरोबर मग आता कल्पना सुद्धा म्हणू लागते, अस्मिता, अगं काय चाललंय? हे इतक्या सहजासहजी हार मांडणारी माझी अस्मिता नाही, हे माहिती आहे ना तुला. मग इतक्या सहज हारतेस कशी काय? आणि स्मितला, तू हे शिकवणार आहेस का की इतक्या सहजासहजी, इतक्या पटकन कुठल्याही गोष्टीत हार म्हणायची नाही? अस्मिता, बिलकुलच नाही. मेरे नातवाला हे असं शिकवायचं नाहीये. माझ्या नातवाला हे शिकवायचं आहे की हार न मानता जिद्दीने, चिकाटीने पुढे जायचं. त्यावर प्रताप म्हणतो, आणि हे त्याला कोण शिकवू शकत? अस्मिता, त्याला हे फक्त आणि फक्त तू शिकवू शकतेस. आणि जर तुला हे त्याला शिकवायचं असेल तर पहिलं तुला हे स्वतःला शिकावं लागेल. अगं बघ, मी बघ, अर्जुन बघ, अश्विन बघ, आम्ही सुद्धा आमच्या करिअरमध्ये सक्सेसफुल आहोतच ना, पण आम्ही कधी हरलोच नसू, आम्ही कधी डगमगलोच नसू. असं थोडी आहे. ही तुझी सुरुवात आहे आणि सुरुवात म्हटली की अवघडपणा हा आलाच. तर दुसऱ्या बाजूला आता सायली विचार करते, सगळेजण अस्मिता ताईंची तर काळजी करतायत, पण अश्विन भाऊजी मात्र बिचारे एकटे पडलेत. अश्विन भाऊजी बरोबर सुद्धा जाऊन थोड बोललं पाहिजे. मग सायली अश्विनकडे येते आणि आता अश्विनकडे बघते. अश्विन एकटाच खोलीमध्ये निपश्चित पडलेला असतो आणि लाईट्स बंद असतात. सायली जाते आणि खोलीतल्या लाईट्स लावते. अश्विन उठून बसतो आणि म्हणतो, वहिनी, तू इकडे? त्यावर सायली म्हणते, हो का, काय झालं? आश्चर्य वाटलं का? त्यावर मग अश्विन म्हणतो, नाही आश्चर्य काय त्याबरोबर सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवाल असं मला खरंच वाटलं नव्हतं. अश्विन भाऊजी, तुम्ही खरंच इतके बदलात का हो? बहीण म्हणताना मला अश्विन म्हणतो, वहिनी काय बोलतेस तू? मला खरंच कळत नाहीये. त्यावर मग सायली म्हणते, मला खात्री आहे तुम्हाला बरोबर सगळं कळतं. मला जे म्हणायचं ते मी प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल बोलते. अश्विन भाऊजी, प्रिया प्रेग्नंट आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती होती, मग तरीही तुम्ही ही गोष्ट आम्हा सगळ्यांपासून का लपवलीत? माझ्यापासून का लपवलीत? अश्विन भाऊजी, तुम्हाला जर तुमच्या बाळाला घरी आणायचं असेल, त्यासाठी प्रियाला घरी आणावं लागत असेल, तर तुम्ही मला सांगा, तुमची जी इच्छा असेल आपण तसं करू. हो, तर मी बोलेन घरच्या सगळ्यांशी, तुम्ही फक्त बोला. त्यावर अश्विन म्हणतो, नाही वहिनी, बास नाही. मला त्या मुलीला या घरामध्ये पुन्हा अजिबातच आणण्याची इच्छा नाहीये. ऑलरेडी त्या मुलीमुळे या घराची खूप राख रांगोळी झाली. तू आणि अर्जुन दादा मला एवढ्या पोट तिडकीने त्या मुलीशी लग्न करू नकोस, त्या मुलीशी लग्न करू नकोस असं समजावून सांगत होतात. पण तरीही मी तुमचं काहीही न ऐकता आगाऊपणा केला आणि आगाऊपणे मी त्या मुलीशी लग्न केलं
आणि त्याची शिक्षा आजपर्यंत मी तर भोगतोयच, पण माझ्या व्यतिरिक्त आपल्या घरातले सगळेच लोक भोगतायत. आज त्या मुलीमुळे आपल्या पूर्ण आजीची तब्येत एवढी खराब झाली. मग मी तिला कसं स्वीकारू? सायली म्हणते. तिचे नाहीच हो, मी बोलत आहे अश्विन भाऊजी, तिला आपल्याला नाही स्वीकारायची, पण मग या सगळ्यात तुमच्या बाळाचं काय? त्यावर अश्विन म्हणतो, अस्मित वहिनी, अगं त्या बाळाचं काय एवढं? कशावरून? ते बाळ माझंच आहे म्हणून. अगं तुला माहिती आहे ना ती मुलगी किती आणि कोणाकोणाबरोबर राहिली आणि कोणाबरोबर फिरलीये ते? मग कशावरून ते बाळ तरी माझंच असेल? कशावरून ती हे तरी खरं बोलत असेल? आतापर्यंत ती एवढं खोट बोलायची? एवढ्या थापात तिने मला मारलेले आहे, आपल्या सर्व कुटुंबाला मारले आहे, त्यापैकी ही सुद्धा एक थापच असेल. त्यामुळे घरात कोणालाही या प्रेग्नन्सीबद्दल, प्रियाच्या किंवा बाळाबद्दल सांगायचं नाहीयेस, वचन दे मला. सायली म्हणते, ठीक आहे अश्विन भाऊजी, तुम्ही म्हणाल तसंच होईल. या घरात तसंही हे बाळ, हा निर्णय सर्व काही तुमचा आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करा. माझी तुमच्यावरती कुठलीही सक्ती नसेल. असो, तुम्हाला जे हव्य ते तुम्ही करा. काही लागलं तर मला सांगा जरूर. एवढं बोलून सायली तिकडं निघते. मनात सायली विचार करते, अश्विन भाऊजींना खरोखर किती वेदना होत असतील ना. म्हणजे त्यांनी नीच नालायक बाईमुळे त्यांना स्वतःच बाळ स्वतः होणार असलेलं बाबा हे सगळ्यांपासून लपवून ठेवावं लागते. म्हणजे मगाशी प्रियानेच पूर्ण आजींना फोन करून ही गोष्ट सांगितली होती की ती प्रेग्नंट आहे. म्हणजे प्रिया तिच्याबद्दल बोलत होती आणि मला वाटलं पूर्ण आजी मला सध्या तन्वी समजतायत. म्हणजे ती आता मी काहीही करायचं नाही असं ठरवलंय. जर मी तिला पुन्हा या घरात आणलं, पुन्हा तिने कुरघोड्या केल्या, तर मी काय करू? म्हणून मी हा निर्णय घेतोय. अर्थात कुठल्याही बापाला आपलं बाळ आपल्याजवळ असावं असं वाटतंच, पण माझ्या बाबतीत ते कदाचित शक्य नाहीच आहे. जाऊ दे, जे नियतीच्या मनात असेल तेच घडेल. नियतीच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही असं सगळं तो म्हणत असतो. तर दुसऱ्या बाजूला सायली रूममध्ये आल्यावर अर्जुन तिला म्हणतो, बायको, आज अस्मिताईच्या बाळाच बारसं किती छान पार पडलं ना, एकदम थाटामाटात. मला तर खूप ग्रेट आणि खूप भारी फिलिंग आलंय. म्हणजे फायनली अस्मिताईच्या बाळाला नाव मिळालं. बायको, आपल्या पण बाळाच बारसना आपण असंच छान करायचं आणि आपल्या बाळाचं नाव सुद्धा ना काहीतरी सुंदर गोड आणि छान ठेवायचं. अस्मिताईच्या बाळाच कसं ठेवलंय अगदी तसं मी जेव्हापासून अस्मिताईच्या बाळाच बारस बघितल ना, मला असं घाई झाली आहे की कधी आपल्या बाळाच बारस येईल, कधी आपण दोघं आपल्या बाळाचं नाव ठेवू, कधी ही सगळी एन्जॉयमेंट आपण आपल्या बाळाच्या बाबतीत करू. हे ऐकून सायली खूप मोठ्याने हसते आणि म्हणते, ओ बाळाचे उतावळे बाबा, अजून या सर्व गोष्टींसाठी ना खूप जास्त वेळ आहे, समजलं का? आणि मग असं हणत सायली हसते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.